तर मुलांनो, जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, हा प्रोनाउन म्हणजे काय. तर आज आपण पाहणार आहोत शी म्हणजे काय. तर चला बघूया शी प्रोनाउन म्हणजे काय. पहिले तर प्रोनाउन्स. आता बघूया शी म्हणजे काय. शी म्हणजे ती किंवा त्या. शी म्हणजे ती किंवा त्या. ती किंवा त्या. तर शी म्हणजे ती किंवा त्या. शी हा प्रोनाउन फक्त महिलांसाठी वापर केला जातो. महिला. तर याच्यावर आपण काही सेंटेन्स बघूया आणि त्याला मराठीतून कन्वर्ट करूया. पहिला, शी इज प्लेइंग चेस. शी इज प्लेइंग चेस. ती चेस खेळत आहे. शी म्हणजे काय? ती. शी म्हणजे ती. इज म्हणजे आहे. इज म्हणजे आहे. प्लेइंग म्हणजे खेळणे आणि चेस म्हणजे तुम्ही कधी चेस खेळला असाल, तुम्हाला माहित असेल चेस म्हणजे काय. तर याला मराठीतून लिहूया. ती बुद्धिबळ चेसला मराठीतून बुद्धिबळ म्हणतात. ती बुद्धिबळ खेळत आहे. तर याच्यातलं वर्ब आहे प्लेइंग आणि प्रोनाउन आहे शी. तर मुलांनो, बघूया अजून दुसरा सेंटेन्स. शी वॉज प्लेइंग वेल इन द फुटबॉल मॅच. हा सेंटेन्स थोडासा हार्ड आहे. शी वॉज प्लेइंग वेल इन फुटबॉल मॅच. याला मराठीतून बघूया. हा थोडासा अवघड आहे. शी तुम्हाला माहीतच आहे, प्रोनाउन ती. वॉज म्हणजे होती. इज म्हणजे काय? आहे. आणि वॉज म्हणजे होती, भूतकाळ. आणि प्लेइंग म्हणजे खेळणे. वेल म्हणजे चांगले. आणि फुटबॉल म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. आणि मॅच म्हणजे आपल्या जसं की असतात खो खो मॅच, क्रिकेट मॅच, तर तशा मॅच. तर याला मराठीतून बघूया. ती फुटबॉल मॅच मध्ये चांगली खेळली. ती फुटबॉल मॅच मध्ये चांगली खेळली. शी वॉज प्लेइंग वेल इन फुटबॉल मॅच. ती फुटबॉल मॅच मध्ये चांगली खेळली. ती फुटबॉल मॅच मध्ये चांगली खेळली होती. शी इज प्लेइंग चेस. ती बुद्धिबळ खेळत आहे. शी म्हणजे ती किंवा त्या. हे फक्त महिलांसाठीच वापर होतो. तर मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा.